हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? VSK फिजिक्स बाबा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण चेंज ऑफ स्टेटचा कन्सेप्ट पाहिला होता. अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. सॉलिड टू लिक्विड टू गॅस, राईट. त्यामध्ये वेगवेगळे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट असे अनेक कन्सेप्ट आपण पाहिलेले होते, राईट. आणि या लेक्चरमध्ये आपण त्याच्यावर आधारित प्रॉब्लेम पाहणार आहोत. बरं, त्याचबरोबर आपण स्पेसिफिक हीटचा सुद्धा कन्सेप्ट लास्ट लेक्चरमध्ये पाहिला होता. त्याच्यावर सुद्धा आधारित आपण प्रॉब्लेम आज पाहणार आहोत. आणि दोघांचं म्हणजे स्पेसिफिक हीट आणि लॅटेंट हीट या दोघांचं कॉम्बिनेशन करून कशा प्रकारे प्रॉब्लेम तयार केले जातात हे सर्व प्रॉब्लेम आज आपण पाहणार आहोत. विद्यार्थ्यांना अतिशय जास्त प्रॉब्लेम असतो, याच्यामध्ये थोडासा अडचण असते समजण्यासाठी या टाईपचे प्रॉब्लेम. आणि त्यामुळं मुद्दा म्हणून हे लेक्चर आणलेलं आहे. त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला आवडलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करा. चला तर बघूया आपण प्रॉब्लेमकडे. ओके बाळांनो, मी बोर्डावर दोन प्रकारचे प्रॉब्लेम लिहिले आहेत, राईट. इकडे एक प्रॉब्लेम लिहिलेला आहे आणि इकडे एक प्रॉब्लेम लिहिलेला आहे. चला पहिला प्रॉब्लेम पाहूया आपण. फाइंड द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इनक्रीज द टेम्परेचर ऑफ 100 ग्राम ऑफ वॉटर फ्रॉम 20 डिग्री सेल्सियस टू 40 डिग्री सेल्सियस. ओके, लक्षात येते. अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इनक्रीज द टेम्परेचर ऑफ 20 ग्राम ऑफ वॉटर, राईट. हे विचारले तुम्हाला. इकडे काय विचारले? The latent heat of fusion of ice is 3.33 into 10 to the power 5 joule per kg. Find the mass of ice melt when 6.66 into 10 to the power 6 joule of heat is given. आता थोडं लक्ष द्या, दोन प्रॉब्लेम कसे वेगळे आहेत. आता या प्रॉब्लेममध्ये टेम्परेचर इन्क्रीज व्हायले, या प्रॉब्लेममध्ये टेम्परेचर इन्क्रीज होत आहे, बरोबर आहे का? आणि या प्रॉब्लेममध्ये स्टेट चेंज होत आहे. लक्षात घ्या, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, राईट. म्हणजे इथे मेन्शन केलं नाही की टेम्परेचर इन्क्रीज व्हायला म्हणून, फक्त आईस मेल्ट व्हायला आहे. आता इथे आईस मेल्ट व्हायला आहे म्हणजे आईस मेल्टिंग किती डिग्री सेल्सियसला होते? 0 डिग्री सेल्सियसला, राईट. त्यावेळेस टेम्परेचर कॉन्स्टंट असते. म्हणजे बघा, लक्षात घ्या, दोन प्रॉब्लेम थोडे वेगळे आहेत. हे प्रॉब्लेम आणि हे प्रॉब्लेम थोडासा वेगळा आहे. आणि हेच तुम्हाला समजणं गरजेचं आहे की नेमका प्रॉब्लेम कशावर आलेला आहे, राईट. ज्यावेळेस फक्त टेम्परेचर ओनली लक्षात घ्या, ओनली टेम्परेचर राईज, ओनली टेम्परेचर चेंज म्हणा, राईज म्हणा, कमी म्हणा, जास्त म्हणा, ठीक नाही, इनक्रीज होते म्हणा किंवा डिक्रीज होते म्हणा, चेंज म्हणा, ओनली टेम्परेचर राईज, त्यावर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा प्रॉब्लेम आहे. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा प्रॉब्लेम आहे, राईट. आणि ओनली स्टेट चेंज, स्टेट म्हणा, फेज म्हणा, तर त्यावर लॅटेंट हीटचा प्रॉब्लेम आहे. लॅटेंट हीटचा प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. समजा फक्त एकच, पण तुम्हाला फक्तचे प्रॉब्लेम येणार नाहीत, लक्षात घ्या. हे फक्त मी तुम्हाला, दिस इज ओनली टू, राईट, मेक यू अवेअर ऑफ विच काइंड ऑफ प्रॉब्लेम आर. ह्या दोघांचे कॉम्बिनेशन प्रॉब्लेम येईल तुम्हाला जे प्रॉब्लेम येतील एक्झाममध्ये, या दोघांचे कॉम्बिनेशन, ते सुद्धा प्रॉब्लेम तुम्हाला घेणार आहे मी. पण अगोदर समजून घ्या की फक्त स्पेसिफिक हीटचा कोणता? टेम्परेचर चेंज झाल्यानंतर. आणि इथं कोणता? स्टेट चेंज झाल्यानंतर, राईट. सॉलिड टू लिक्विड गेलं पण कॉन्स्टंट टेम्परेचरला, इथं कॉन्स्टंट टेम्परेचर, स्टेट चेंज ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर किंवा टेम्परेचर चेंज व्हायला असं मेन्शन केलेलं नाही. अशा वेळेस लॅटेंट हीटचा प्रॉब्लेम आहे फक्त. आणि ज्यावेळेस फक्त टेम्परेचर चेंज व्हायला, स्टेट काही चेंज होत नाही, नो स्टेट चेंज, त्यावेळेस तुमचा स्पेसिफिक हीटचा प्रॉब्लेम आहे, राईट. मग स्पेसिफिक हीटचा प्रॉब्लेम करूया. पहिले आपण स्पेसिफिक हीटचा प्रॉब्लेम करूया. बघा, गिवन लिहूया इथं आपण. गिवन काय दिलं आहे? अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इनक्रीज द टेम्परेचर ऑफ 100 ग्राम, म्हणजे मास दिले तुम्हाला, मास ऑफ वॉटर इज इक्वल टू 100 ग्राम. आता पुढचं सगळं असाइनमेंटमध्ये असणार आहे, ह्याला असाइनमेंटमध्ये करू आपण 0.1 kg. 100 ग्राम म्हणजे किती? 0.1 kg. ओके, समजाले सगळ्याला. आणि तुम्हाला इनिशियल टेम्परेचर तुम्हाला T1 इज इक्वल टू 20 डिग्री सेल्सियस, T2 इज इक्वल टू 40 डिग्री सेल्सियस. म्हणजे तुम्हाला डेल्टा टी दिला आहे. डेल्टा टी किती दिला आहे? 40 - 20 म्हणजे 20 डिग्री सेल्सियस. आणि तुम्हाला फाइंड करायचं आहे, टू फाइंड द अमाऊंट ऑफ हीट म्हणजे Q काढायचं. तुला काय करायचं आहे? Q काढायचं आहे, राईट. चला सोल्युशन, राईट. आपल्याला माहिती असते फॉर्म्युला Q इक्वल टू MS डेल्टा टी. लक्षात आले का? हे फॉर्म्युला लक्षात आहे तुम्हाला? Q इक्वल टू MS डेल्टा टी म्हणजे एसचा फॉर्म्युला बघा, Q अपॉन M इंटू डेल्टा टी. स्पेसिफिक हीटचा प्रॉब्लेम आहे, फॉर्म्युला या. Specific heat capacity is equal to amount of heat required per unit mass per
डिग्री राईज इन टेम्परेचर. राईट. आता ह्याच्यावर आपण क्यूचा फॉर्म्युला काढला एम एस डेल्टा टी. आपल्याकडे एम आहे का? यस, एम आहे आपल्याकडे. यस नाही पण आपल्याकडे. आता तुम्हाला माहित पाहिजे स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर इज 4186 जूल पर. तर हे माहित पाहिजे तुम्हाला. यस ऑफ वॉटर इज इक्वल टू 4186. युनिट आहे जूल पर केजी पर केल्विन म्हणा किंवा डिग्री सेल्सिअस म्हणा. चेंज डिग्री सेल्सिअस आणि केल्विन मध्ये सेम आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगालो मी. राईट. तर हे तुम्हाला पाठ पाहिजे. आणि हे जर कॅलरीमध्ये असेल तर किती आहे? 1 कॅलरी पर ग्राम पर डिग्री सेल्सिअस. हे लक्षात घ्या, पक्का ध्यान घ्या. 1 कॅलरी स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर इन केस ऑफ कॅलरी 1 कॅलरी पर ग्राम आहे, पर केजी नाही. किंवा 1000 कॅलरी पर केजी, डिपेंडिंग ऑन तुम्ही कशामध्ये घेता मास ते. राईट. तर एम ठेवा. एम तुमचं केजी मध्ये आहे 0.1. यस तुमचं आहे की नाही? या युनिटमध्ये जायचं सगळं 4186. आणि डेल्टी झालं तुमचं 20. इथं काढलेलं आपण डेल्टी 20. राईट. तर 20चा एक 0 आणि हे कॅन्सल झालं. हे दोन मल्टिप्लाय करून घ्या. 6 2 2 हाताला 1, 8 2 16, 7 7 हाताला 1 3 आणि हे झालं 8. सो क्यू इक्वल टू 8372 जूल. 8372 जूल. कळलं का? सो दिस मच अमाउंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ वॉटर. किती वॉटर पण? 100 ग्राम ऑफ वॉटर फ्रॉम 20 डिग्री सेल्सिअस टू 40 डिग्री सेल्सिअस. ओके, समजायला सगळ्याला? एक मिनिट. चला ठीक आहे. हे काय तुम्हाला? हे होतं तुमच्या स्पेसिफिक हीटवर. फक्त हे फक्त कशावर आधारित प्रॉब्लेम होता? हा प्रॉब्लेम होता फक्त स्पेसिफिक हीटवर आधारित. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी मेनली कोणती? प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ओके. ओनली एकच प्रोसेस होती तिथं. टेम्परेचर राईज होत होता किंवा टेम्परेचर फॉल होत होता, चेंज इन टेम्परेचर. आता इथं काय? ओनली स्टेट चेंज व्हायला. बघा काय म्हणतं ना, लॅटेंट हीट देईल तुम्हाला. गिव्हन लिहूया आपण इथं आपण गिव्हन लिहूया. आपल्याला दिलं आहे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन इक्वल टू 3.33 इंटू 10⁵ जूल पर केजी. कळलं का? लॅटेंट हीट ऑफ फ्युजन 3.33 इंटू 10⁵ जूल पर केजी. मास ऑफ आईस मेल्ट तुम्हाला काढायचं आहे आणि क्यू दिले तुम्हाला. वेन दिस मच ऑफ हीट इज गिव्हन, तर क्यू हीट सप्लाइड तुम्हाला दिला 6.66 इंटू 10⁶ जूल आणि 2 फाइंड करायचं तुम्हाला क्यू. सॉरी, क्यू दिला आहे तुम्हाला. काढायचं आहे मास, काढायचं आहे मास इक्वल टू वॉट. राईट. आता इथं फक्त फेज चेंज व्हायला. बघा फक्त फेज चेंज व्हायला. ते कॉन्स्टंट टेम्परेचरला होत असतो. राईट. आणि त्यामुळे हीट सप्लाइड फक्त बॉन्ड लूज करण्यासाठी किंवा विकन करण्यासाठी वापरली जाते. राईट. त्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे? कोणता फॉर्म्युला वापरणार तुम्ही? तुम्ही वापरणार लॅटेंट हीट ऑफ फ्युजन इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड पर युनिट मास. राईट. अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड पर युनिट मास. आता आपल्याला मास पाहिजे, तर मास इक्वल टू अमाऊंट ऑफ सप्लाइड अपॉन लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. इथं फ्युजनचं आहे म्हणून फ्युजन. राईट. चला क्यूची व्हॅल्यू ठेवली आपण 6.66 इंटू 10⁶ डिवाइड बाय 3.33 इंटू 10⁵. ते लक्षात येईल तुम्हाला लगेच. 2चा भाग गेला. कॅल्क्युलेशन एवढं सोपं असणार नाही. हे मुद्दामून तुम्हाला समजण्यासाठी मी सोपं ठेवलेलं आहे. ओके. 2चा भाग गेला. 10⁵ वर जाऊन -5 झालं. इथे हे झालं तर मास झालं तुमचं 20 kg. लक्षात घ्या 20 kg. कारण याचा युनिट केजी मध्ये. बघा ह्याचं युनिट काय? जूल पर केजी. कळलं की नाही? ह्याचं युनिट काय? जूल पर केजी. खाली आपण जूल पर केजी केली. केजी वर जाऊन ह्याचं जूल कॅन्सल होऊन जाईल. तर 20 kg ऑफ आईस इज मेल्ट. है की नाही? 20 kg ऑफ आईस इज मेल्ट वेन 6.66 इन 10⁶ जूल ऑफ हीट इज गिवन. ओके. फक्त लॅटेंट हीटचा प्रॉब्लेम, फक्त स्टेट चेंजचा प्रॉब्लेम. लक्षात आले? एक्झॅक्टली कळाले का? फक्त स्टेट चेंजचा प्रॉब्लेम, फक्त लॅटेंट हीटचा प्रॉब्लेम. हे जर कळालं असेल त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम आपला कंबाईन प्रॉब्लेम असणार आहे. आता कंबाईन प्रॉब्लेममध्ये फार विचार करण्याची स्ट्रॅटेजी चांगली पाहिजे. बघा त्यामुळे हे सेपरेट तुम्हाला कळालं की कंबाईन प्रॉब्लेम तुम्हाला चांगल्या प्रकारे समजते. ओके. ते लिहून घ्या दोन्ही प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण. ओके. तर बाळांनो, तिसरा प्रॉब्लेम बोर्डवर लिहिला बघा. When 0.1 kg of ice at 0 degree Celsius is mixed with 0.32 kg of water at 35 degree Celsius in a container, the resulting temperature of the mixture is 7.8 degree Celsius. Calculate the heat of fusion of ice. कळलं का? Heat of fusion of ice तुम्हाला काढायचं आहे. आणि दिलेलं काय काय ते लिहूया आपण. ओके. गिवन लिहूया अगोदर गिवन लिहूया. चला तुम्हाला काय दिलंय? मास ऑफ आइस
0.1 kg दिलेलं आहे, 0.1 kg. ओके. पुन्हा टेम्परेचर ऑफ आईस दिले तुम्हाला 0 डिग्री सेल्सिअस मिक्सड विथ 0.3 kg. म्हणजे तुम्हाला मास ऑफ कोणाचा दिला आहे तुम्हाला, मास ऑफ वॉटर दिला आहे 0.32 kg. ओके. आणि ॲट 35 टी ऑफ वॉटर दिले तुम्हाला 35 डिग्री सेल्सिअस. आणि फायनल टेम्परेचर टी फायनल म्हणून आपण त्याला 7.8 डिग्री सेल्सिअस. आणि तुम्हाला SW सुद्धा दिलं आहे 4186 जूल पर kg पर केल्विन. टू फाइंड तुम्हाला काय करायचं आहे ते लिहून घ्यायचं इथं. टू फाइंड तुम्हाला करायचं लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, LF म्हणूया त्याला आपण, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन LF इक्वल टू वॉट. कळलं काय, गिवन कळलं काय अगोदर तुम्ही गिवन लिहून घ्या पटापट. सगळ्यात पहिले काय करायला पाहिजे, गिवन लिहिलं पाहिजे तुम्ही अगोदर. कळलंय का, येस. आता एक वेळेस गिवन लिहिलं तुम्हाला लक्षात आलं की काय काय प्रक्रिया होत आहेत. प्रॉब्लेम समजला, गिवन लिहिलं, ही पहिली स्टेप आहे बघा, लक्ष द्या, ही पहिली स्टेप आहे. प्रॉब्लेम लिहिलं, गिवन. ओके. आता थोडा विचार करायचा बाळांनो, की नेमकं काय व्हायला बघा. थोडा विचार करायचा, डायग्राम काढायची असेल तर डायग्राम काढायची, राईट. थोडा वेळ घ्यायचा प्रॉब्लेमला, गडबड करायची नाही या प्रॉब्लेमला. जोपर्यंत तुमची अंडरस्टँडिंग क्लिअर होत नाही तोपर्यंत, राईट. तुम्ही जर असे 4-5 प्रॉब्लेम सोडवले, फक्त 4 ते 5 प्रॉब्लेम जर तुम्ही सोडवले असे, तर तुमची अंडरस्टँडिंग क्लिअर होईल आणि मग तुम्हाला काही अडचण येणार नाही. पण स्वतः करावं लागतील. मी तुम्हाला फक्त 1 ते 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार, बाकीचे तुम्ही स्वतः करावं लागतील. लक्षात घ्या, कळलं का. स्वतः अंडरस्टँड होऊन मी तुम्हाला 100 जरी केले आणि तुमची अंडरस्टँडिंग नाही झाली तर काहीच फायदा होणार नाही. पण तुम्ही जर 4-5च केले आणि अंडरस्टँडिंग झाली तर मग जगातला कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला या टाईपवरचा इझिली सॉल्व्ह करता येईल. समजून घ्या. आपल्याकडे आईस आहे, हे बघा आईस आहे, ही आईस काढला आपण, दिस इज आईस. याला आईस का म्हणतात, कारण हे आईस करताना वापरतात, आहे की नाही, आईस करताना वापरतात म्हणून आईस म्हणतात. चला जाऊ द्या. तर हे आईस आहे तुमचा 0.1 kg आणि टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस, बरोबर आहे का. आणि तुम्ही घेतलं पाणी एका भगोन्यात, बर्तन, कंटेनर, पातेलं, काय म्हणायचं ते म्हणा. त्याच्यामध्ये पाणी घेतलं तुम्ही 0.35 kg आणि त्या पाण्यामध्ये टाकलं आईस, राईट. पाणीच घ्या, दुसरं काही घेऊ नका, ऐका माझं, राईट. चांगल्या गोष्टी सांगत असतो मी. तर पाणी घेतलं, याचं मास आहे 0.35 kg आणि याचं टेम्परेचर आहे, अगोदरचं टेम्परेचर याचं 35 डिग्री सेल्सियस. अब क्या होगा बोलो, प्रोसेस समझो. अभी यहां पे कौन सा प्रोसेस हो रहा है. आइस टाक्या पानी में, आइस डाला पानी में, आइस पानी में टाकल्यानंतर आइस वितळायला लागेल. आइस विल मेल्ट, बरोबर का. आईसचं मेल्ट झालं म्हणजे सॉलिड टू लिक्विड झालं, म्हणजे फेज चेंज झालं. बघा, फेज चेंज झालं. काय झालं, फेज चेंज झालं किंवा स्टेट चेंज म्हणा, फेज ऑर स्टेट चेंज. स्टेट म्हणजे महाराष्ट्रातून MP मध्ये गेला, MPतून गुजरातमध्ये गेला असं नाही. स्टेट म्हणजे काय झालं तुम्हाला, सॉलिड टू लिक्विड, स्टेट चेंज, राईट. स्टेट चेंज काय झालं, सॉलिड टू लिक्विड. आणि सॉलिडच्या लिक्विडवर कोणती हीट असते तुला माहिती आहे, हीट ऑफ फ्युजन. म्हणूनच तुम्हाला विचारलंय की लॅटेंट हीट ऑफ फ्युजन काढा म्हणून. इसलिए तुमको पूछा है, क्या पूछा है कि लैटेंट हीट ऑफ फ्यूजन निकालो बोल के. समझ में आ रहा है बच्चा लोग समझ में आ रहा है, लैटेंट हीट ऑफ फ्यूजन निकालना है. यस, ओके. कशामध्ये निकालायचं कळालं तुम्हाला, कारण सॉलिड टू लिक्विड म्हणजे आईस टू वॉटर स्टेट चेंज व्हायली. ओके, बर. आता आपोआपच होईल का आईस टू वॉटर, आपोआप होणार नाही बाळांनो. आईस टू वॉटर व्हायचं असल्यावर आईसला काय करावं लागेल, आईसला हीट ऍब्झॉर्ब करावं लागेल, है ना. हीट ऍब्झॉर्ब करावं लागेल, आईसला हीट ऍब्झॉर्ब करावं लागेल. काय, आईस हीट देईल, आईस हीट देत नसतो, आईस हीट ऍब्झॉर्ब करतो. म्हणजे इथं हीट ऍब्झॉर्ब करायला आईस इज ऍब्झॉर्बिंग हीट. आता मला सांगा, आईस हीट बोकळ ऍब्झॉर्ब करायची इच्छा आहे हो, पण देणारच कोण नाही ना. असं असलं आईस हीट ऍब्झॉर्ब करेल का, नाही. मग इथे द्यावं लागेल कोणते हीट, मग कोण हीट द्यायले, हु इज गिव्हिंग द हीट. चला, हु इज गिव्हिंग द हीट, इफ आईस इज ऍब्झॉर्बिंग हीट, हु इज गिव्हिंग द हीट, येस, वॉटर इज गिव्हिंग द हीट. बरोबर आहे बघा. सो वॉटर इज गिव्हिंग द हीट टू आईस. म्हणजे आईस हीट गेन कर रहा है, और वाटर हीट लॉस कर रहा है. ओके, दोन प्रोसेस तुम्हाला कळल्या. इतकं समजणं म्हणजे हे लहान लेखाचं काम आहे बघा.
इथपर्यंत सर्वांनाच समजते इथपर्यंत सर्वांनाच समजते की आईसनं हीट ॲब्झॉर्ब केली आणि वॉटरने हीट दिली, बरोबर आहे का? पण आईसचं पाणी झालतं ना, हो का? हे बघा, लक्ष द्या. आईस 0 डिग्री सेल्सिअस मेल्ट इन टू वॉटर 0 डिग्री सेल्सिअस. इथं टेम्परेचर राईज झालं का? नाही. बघा, लक्षात घ्या. आईसचं झालं पाणी, आईसचं पाणी पाणी केलं आपण, आईसचं पाणी पाणी केलं, पण त्या पाण्याचं तापमान सुद्धा किती आहे? त्या पाण्याचं तापमान सुद्धा 0 डिग्री सेल्सिअस आहे. यस यस, लक्षात घ्या. आईसचं पाणी वेगळं आणि अगोदर होतं पाणी ते वेगळं. दोन पाणी झाली तर पाणी में से संग तेरे पाणी योसा पाणी योसा, दोन दोन पाणी. चला, एक अगोदर कंटेनर मधलं पाणी आहे 0.35 kg. आईसचं सुद्धा पाणी किती होईल? 0.1 kg होईल. जेवढा आईस आहे तेवढं पाणी होईल आणि ते 0 डिग्री सेल्सिअसला असेल, है का नाही? पण फायनल तापमान किती म्हणले? फायनल 0 म्हणले का? नाही. फायनल टेम्परेचर मिक्सर म्हणले 7.8. आता परत समजून घ्या, आता परत समजून घ्या. आईस टू वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअस. दुसरं वॉटर टू वॉटर, है की नाही? फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 7.8 डिग्री सेल्सिअस. आणि वॉटर टू वॉटर किंवा मिक्सर म्हणा, ह्याला मिक्सर म्हणा, ह्याला मिक्सर म्हणा, कन्फ्यूज होऊन जाईल. फ्रॉम किती? 35 डिग्री सेल्सिअस टू 7.8 डिग्री सेल्सिअस. हे पाणी कोणतं आहे? हे पाणी जे 35 डिग्री सेल्सिअस पासून 8 डिग्री सेल्सिअस पर्यंत, 7.8 डिग्री सेल्सिअस चालले, हे बीकर मधलं पाणी अगोदरचं, हे अगोदरचं पाणी आहे. कळलं का? हे अगोदरचं पाणी आहे बीकर मधलं. हे आईसचं झालेलं पाणी आहे. आईसचं झालेल्या पाण्याचं टेम्परेचर वाढायले, ज्याचं टेम्परेचर वाढायला ते हीट ॲब्झॉर्ब करायले. म्हणजे तिथं हीट ॲब्झॉर्ब करणारे दोन झाले. एक आईसनं हीट ॲब्झॉर्ब केली, एक आईसचं झालेलं पाण्याने हीट ॲब्झॉर्ब केली आणि ती हीट दिली कोण? लूज केली की हीट, जे बीकर मधलं पाणी होत होते. कळायले का? 3 प्रक्रिया झाल्यात. कळाले तुम्हाला? इथं ही प्रक्रिया कळत नाही बघा. ही प्रक्रिया आईसचं झालेलं पाणी, हे सगळेजण विसरून जातात. त्यांना लक्षात येत नाही की आईसचं पाणी झालेलं पुन्हा त्याचं तापमान वाढलंय ना, त्याचं तापमान 0 टू 7.8 डिग्री सेल्सिअस झालेलं आहे. म्हणजे बघा, आईसचं वॉटर झालं, इथं लॅटेंट हीटचा वापर करा. हे आईसचं पाणी झालं ना, त्याचं पुन्हा टेम्परेचर वाढलं, इथं मात्र स्पेसिफिक हीटचा वापर करा. आणि इथं पाण्याचं टेम्परेचर कमी झालं, इथं सुद्धा स्पेसिफिक हीट वापरा. जिथं फक्त टेम्परेचर चेंज व्हायले तिथं स्पेसिफिक हीट वापरा आणि जिथं स्टेट चेंज व्हायले तिथं लॅटेंट हीट वापरा. काय का पक्का? यस. चला, आता आपण म्हणूया की पाण्यानं हीट किती लॉस केली होती. पाण्यानं हीट लॉस केली, तेवढी हीट गेन केली आईसनं आणि आईसच्या पाण्यानं, राईट? तर इथं आपण लिहून घ्या, सिस्टमॅटिकली लिहून घ्या. बघा, हे मोडतो मी. इथं आपण सिस्टमॅटिकली लिहून घेऊया काय काय व्हायले ते. काय काय व्हायले ते तुम्हाला कळालं की मग तुमचं चुकणार नाही, राईट? काय काय होत आहे ते तुम्हाला कळणं गरजेचं आहे. काय काय होत आहे ते तुम्हाला कळणं गरजेचं आहे. ओके, मग इथं आपण सिस्टमॅटिकली लिहून घेऊया, राईट? आपण इथे लिहून घ्या अगोदर की आईस मेल्ट into water at 0 डिग्री सेल्सिअस, आहे का नाही? किती आहे? मास याचा आहे 0.1 kg, राईट? 0.1 kg वॉटर, 0.1 kg दिसायला का? खूप लहान व्हायला दिसायला सगळ्याला. 0.1 kg वॉटर, आहे की नाही? ह्याचं तापमान वाढले 0 डिग्री सेल्सिअस पासून 7.8 डिग्री सेल्सिअस. आणि तिसरी प्रक्रिया वाली इथं 0.35 kg, 35 नाही 32 आहे, सॉरी, 0.32 kg ऑफ वॉटर, त्याचं टेम्परेचर वाढायले, त्याचं कमी व्हायले, सॉरी, त्याचं टेम्परेचर डिक्रीजिंग 35 डिग्री सेल्सिअस टू 7.8 डिग्री सेल्सिअस. ज्याचं टेम्परेचर कमी व्हायले ते हीट लॉस करायले, ज्याचं टेम्परेचर वाढायले किंवा मेल्ट व्हायले, फेस चेंज व्हायले, त्याचं हीट गेन करायले. सो हीट गेनिंग ह्या दोन प्रोसेस आहेत. या दोन प्रोसेस जे आहेत हीट गेनिंग आहेत आणि ही जी प्रोसेस आहे हीट लुझिंग आहे, राईट? मग आपण सुरुवातीला ह्याचं हीट लुझिंगचं घेऊया. तर आपण म्हणूया हीट लॉस बाय वॉटर, राईट? हीट लॉस बाय वॉटर. तर Q
आहे की नाही, लॉस इक्वल टू एम एस डेल्टा टी. फॉर्म्युला हेच आहे. पण एम कोणाचं, ह्या वॉटरचं, कोणतं वॉटरचं, बिकर, वॉटर बिकर म्हणून याला WB म्हणू, राईट. एस सुद्धा वॉटरचंच, ते बिकरमधलं कोणत्या वॉटरचं एस सारखं असते, राईट. आणि डेल्टा टी सुद्धा वॉटर बिकरचं म्हणू आपण इथं. वॉटर WB म्हणजे काय, वॉटर बिकर म्हणूया आपण याला. चला, मास आहे 0.32, मास आहे 0.32. SW आहे तुमचं 4186. SI म्हणजे बघा, हे केजी मध्ये आहे, हे सुद्धा पर केजी आहे. आणि टेम्परेचर चेंज किती आहे बघा, 35 पासून ते 7.8. तर इथं लिहू आपण 35 मायनस 7.8 डिग्री सेल्सिअस. काय डाऊट आहे बघा इथं, हीट लॉस, हीट लॉस सही आलं. आता याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता, नंतर कॅल्क्युलेशन करू आपण. ह्याला असंच ठेवू आपण, ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. ओके, चला. आता हीट गेन किंवा अब्झॉर्ब्ड हीट गेन इज इक्वल टू हीट गेन बाय आईस प्लस हीट गेन बाय मेल्टेड वॉटर. वॉटर मेल्ट करूया त्याला, WM, राईट. सो हीट गेन बाय आईस, हीट गेन्ड बाय आईस प्लस काय सांगा मला, एक मिनिट, प्लस हीट गेन्ड बाय, दिसायला कितपर्यंत सगळ्याला, हीट गेन्ड बाय कोणी, मेल्टेड वॉटर, मेल्टेड वॉटर. ओके, सगळ्याला कळाले आता. चला, आता हीट गेन्ड बाय आईस, आईस म्हणजे काय व्हायले, स्टेट चेंज व्हायले. ह्याचा फॉर्म्युला येईल तुमचा, तुम्हाला काय फॉर्म्युला आहे बघा, LF असते Q/M. लॅटिट्यूडचा फॉर्म्युला काय असते, Q/M, पर युनिट मास. तर मासला इकडे घेऊन जा, तर क्यूचा फॉर्म्युला येईल तुमचा, ते येईल तुमचा एम आईस म्हणजे काय, माईस नाही आहे, उंदीर नाही, माईस नाही, आईस आहे. एम आईस इंटू LF. काय डाऊट आहे का बघा, Q इज इक्वल टू एम आईस इंटू LF प्लस ह्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहितच आहे, एम आईसच घेऊ तो आपण, मेल्टेड वॉटर सुद्धा, इंटू एस वॉटर इंटू डेल्टा टी. कळले का, समजाले. कारण आईसचं जेवढं मास आहे तेवढंच वॉटरचं मास आहे. ओके, कळलं बाळांनो. चला हीट गेन. आता हे एम आईस आहे तुमचं 0.1 kg, काय डाऊट आहे याच्यामध्ये, इंटू LFला LF ठेवूया प्लस एम आईस पुन्हा आणखी 0.1 kg, बरोबर आहे का बाळांनो. आणि SW आहे तुमचं 4186 इंटू डेल्टा टी आहे तुमचं, हां डेल्टा टी मात्र किती होते बघा, हीट गेन बाय मेल्टेड वॉटर. जेव्हा वॉटर मेल्ट झालं तेव्हा त्याचं तापमान होतं 0 डिग्री सेल्सिअस आणि त्याचे हीट राईज झाली 7.8. तर फायनल मायनस इनिशियल घेऊ आपण, 7.8 मायनस 0, 7.8 मायनस 0 म्हणजे 7.8. हे कळाले सगळ्याला. ओके, चला हे इक्वेशन नंबर 2 म्हणू आपण, राईट. तर हीट गेन इज इक्वल टू हीट लॉस, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हीट गेन इज इक्वल टू हीट लॉस. सो हीट गेन ह्याला Q गेन म्हणा, राईट, ह्याला Q लॉस म्हणूया आपण. सो Q गेन इक्वल टू Q लॉस. मुद्दा म्हणून खूप स्लोली घ्यायला बघा, लक्षात घ्या, राईट. तर Q गेनचा फॉर्म्युला ठेवतो आपण, किती आली व्हॅल्यू, 0.1 इंटू LF प्लस 0.1. 0.1 कॉमन काढायचं का आपण बघा, इथं प्लस मध्ये 0.1 आहे, 0.1 कॉमन काढू आपण, 0.1 कॉमन काढू, 0.1 ब्रॅकेटमध्ये उरलं ते LF प्लस 4186 इंटू 7.8 इक्वल टू, हे 0.1 कॉमन काढला, इथे हे उरलं, इथे हे उरलं, हे दोघातून इक्वल टू हे घ्यावं लागेल आपल्याला 0.32. आता कॅल्क्युलेशन केलं नाही बघा मी, कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. 4186 इंटू हे 35.78, 35 मायनस 7.8, सॉरी 30 मायनस 7.8 2 झालं, हे झालं 14तून 7 गेले, 7 राहिले, इथं 2, 27.2. हे काय तुम्हाला 27.2 कुठं आलं, हे दोघाची वजा केली आणि बाकी लिहिली, हे दोघाची वजा केली आणि बाकी लिहिली म्हणून ह्याला वजा बाकी म्हणतात, राईट. चला, हे 0.1 इकडे मल्टीप्लाई इकडे डिवाइड में जाएगा, 0.1 इधर का मल्टीप्लाई में है, इधर डिवाइड में जाएगा. बोलेगा भाई क्या हो जाएगा, LF इज प्लस 4186 इंटू 7.8, ह्याचा गुणाकार करून घेऊ आपण. चला, हे होईल तुमचं, हे 0.1चा 1 पॉईंट इकडे वाढवलं, हे पण इकडे 1 पॉईंट वाढवलं, 3.2 इंटू 4186 इंटू 27.2. काल काय केलं मी इथं, हे 0.1 ज्याने इकडे डिवाइडमध्ये केलं होतं, डिवाइडमध्ये केलं की 10⁻1 वर जाऊन +1 होईल, म्हणजे 10 वाढत, म्हणजे 3.2 केलं. हे बघा 0.3चं 3.2 केलं
राईट. आता याचा गुणाकार मी डायरेक्ट कॅल्क्युलेटर करतो आणि तुम्हाला सांगतो, नाही तर आपला वेळ वाया जाईल बाकी काही नाही. बघा, गुणाकार तुम्ही जर केला तर चांगली गोष्ट आहे मुलांनो, गुणाकार तुम्ही केला तर आणखी चांगली गोष्ट आहे. तर आपण करूया 4186 गुणिले 7.8 गुणिले 7.8 इक्वल टू हे होईल बघा 326508 त्याचा याला 326508 तर याला फिजिकल टू 326508 ओके इक्वल टू ह्याचा गुणाकार करून सांगतो मला मी लगेच. एकच मिनिट थांबा फक्त. चला काय काय याच्यामध्ये 3.2 इंटू 4186 इंटू आहे 27.2 तर हे आलं बघा 364349.44 364349 म्हणजे 4944 ओके. चला हे इथं प्लस आहे साईन, सॉरी इथं साईन प्लस आहे, तर LF प्लस हे आहे, ते प्लस इकडे जाऊन काय होईल मायनस होईल, प्लस इकडे जाऊन काय होईल मायनस होईल. लक्षात आहे सगळ्याला. तर LF येईल तुमचं LF इक्वल टू 364349.44 मायनस 3265.0.8 कारण की डायरेक्ट मायनस केलं मुद्दाम इथं 0 आहे म्हणजे तिथे 4 आलं, 4तून 8 गेले 6 उरले, इथं 8 उरले, इथं ऑब्विसली आय डोंट नो म्हणजे 4तून 5 गेले 9 उरले, इकडे एक हातचा घेतला होता इथं 12तून 6 गेले 6 उरले, परत एक हातचा इथं घेतला होता 12तून 6 गेल्यावर हां ते 13तून 2 गेले 1 उरला, इथे काही हातचा घेतला नव्हता 3 उरले आणि इथं 3 उरले राईट. तर LF आलं तुमचं LF इज इक्वल टू 331698.64 जूलमध्ये आला नाही हे बाळा जूलमध्ये आलं कारण ह्याचं युनिट काय होतं सगळ्याचं ह्याचं पण युनिट जूल होतं राईट जूलमध्ये आलं. आता याला 10 टू पॉवर घेऊया आपण 1 2 3 4 5 तर LF आलं तुमचं 3.317 को का डायरेक्ट केला 7 याला डायरेक्ट 7 केलं बघा 98 आहे 7 केलं इंटू 10 टू द पॉवर 5 जूल. सो दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर. दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर. लक्षात घ्या ओके लक्षात घ्या दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर. आता तुम्हाला कळलं असेल की कसं करायचं. अगोदर पूर्ण प्रोसेस समजून घ्यायची. एक जरी मिस्टेक झाली तुमची तर मेळ लागत नाही, कॅल्क्युलेशन येत नाही, कॅल्क्युलेशन मोठं असतंय कळलं का वेळ लागते याला. त्यामुळं अगोदर समजून घ्या की नेमकं काय प्रोसेस व्हायली. आईस पाण्यात टाकला टुबुकून आवाज आला, आईस मेल्ट व्हायला लागला राईट, पाणी थंड व्हायला लागलं, पाण्याचं टेम्परेचर लॉस व्हायला आहे कळलं का नाही, पाणी टेम्परेचर हीट द्यायला आहे, आईस हीट ॲब्झॉर्ब करायला आहे. हे दोन प्रोसेस कळाले आपल्या. पण मेल्ट झालेलं पाण्याचं सुद्धा टेम्परेचर पुन्हा वाढायला आहे हे सुद्धा तुम्हाला कळणं गरजेचं आहे. म्हणून आईस म्हणजे हीट गेन जे आहे ते आईस प्लस ते आईसपासून झालेलं पाणी ही प्रोसेस तुम्हाला कळाली पाहिजे. आणि हीट लॉस जे कळलंय ते कोण कळलंय ते इथं कळलं हीट लॉस आपला पाणी. आणि या दोघांना कम्पेअर केलं की फायनल तुमचं जे पाहिजे ते उत्तर आलं. ठीक आहे चला एवढं लिहून घ्या पटकन. ओके बाळांनो नेक्स्ट प्रॉब्लेम बोर्डवर लिहून ठेवलेला आहे. काय म्हणते बघूया आपण. इफ 80 ग्राम ऑफ स्टीम ऑफ टेम्परेचर 100 डिग्री सेल्सियस इज रिलीज्ड ऑन आइस स्लॅब ऑफ टेम्परेचर 0 डिग्री सेल्सियस, हाऊ मच आइस विल मेल्ट, हाऊ मच एनर्जी विल बी ट्रान्सफर्ड टू द आइस वेन स्टीम विल बी ट्रान्सफॉर्म टू वॉटर. बघा काय म्हणते स्टीम आहे म्हणते. किती स्टीम आहे म्हणते 80 ग्राम. ती 80 ग्राम स्टीम किती टेम्परेचरला आहे 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला आहे राईट. ती कोणावर पास केली म्हणते आईसवर पास केली राईट. तर आईस मेल्ट होईल स्टीमचं वाटत होईल हे आपल्या लक्षात आले. हे दोन प्रोसेस आपल्या कळाल्यात, दोन प्रोसेस आपल्या कळाल्यात राईट राईट. गिवन सुद्धा लिहूया आपण इथं. बघा बाकीचं गिवन दिले तुम्हाला LF दिले म्हणजे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन 80 कॅलरी पर ग्राम. आता कॅलरीमध्ये दिले इथं राईट. LV दिले तुम्हाला 540 कॅलरी पर ग्राम आणि SW म्हणजे काय स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर इज 1 कॅलरी पर ग्राम पर डिग्री सेल्सिअस. ही 3 गोष्टी दिलेल्याच आहेत. त्याबरोबर तुम्हाला दिले मास ऑफ स्टीम MS म्हणून आपण त्याला मास ऑफ स्टीम बघा 80 ग्राम ओके ग्राममध्ये घेऊया. आणि टेम्परेचर ऑफ आईस ते तर तुम्हाला माहितीच आहे. टेम्परेचर ऑफ आईस म्हणजे टाईस नाही आहे टेम्परेचर ऑफ आईस आहे 0 डिग्री सेल्सिअस. आणि तुम्हाला टू फाइंड करायचं आहे
मास ऑफ आईस. मास ऑफ आईस. कृपया याला माईस वाचू नका, नाही तुम्हाला उंदीर शोधायचं आहे का म्हणून. नाही, राईट. मास ऑफ आईस शोधायचं आहे तुम्हाला. दोन प्रोसेस क्लिअर कळाल बघा तुम्हाला. दोन प्रोसेस तुम्हाला क्लिअर कळत आहेत. कोणत्या दोन प्रोसेस कळत आहे? एक, स्टीमचं वॉटर होत आहे, स्टेट चेंज व्हायले, स्टीमचं वॉटर होत आहे, हीट लॉस करत आहे, राईट. आणि आईसचं सुद्धा वॉटर होत आहे, हीट गेन करत आहे. या दोन प्रोसेस क्लिअर करत आहेत. पण आणखी एक तिसरी प्रोसेस तुम्हाला कळणं गरजेचं आहे. इथं मी तुम्हाला तेच सांगालो, प्रत्येक वेळेस तुम्हाला तेच सांगालो की तिसरी प्रोसेस तुम्हाला कळणं गरजेचं आहे. दोनच प्रोसेस जर तुम्हाला कळायला तर उत्तर चुकणार, राईट. चला इथं प्रोसेसेस लिहूया आपण. इथं आपण लिहूया की प्रोसेसेस कोण कोण झाल्या, राईट. इथं लिहू आपण प्रोसेसेस, राईट. पहिली झाली स्टीम ॲट 100 डिग्री सेल्सिअस. स्टीम ॲट 100 डिग्री सेल्सिअस इज कन्व्हर्टेड टू वॉटर. आणि हे जे वॉटर झालं, लक्ष द्या, या स्टीमचं जे वॉटर झालं तर टेम्परेचर चेंज असेल का? नाही, कारण फेज चेंजच्या वेळेस टेम्परेचर सेम राहतं. हेच तुम्हाला कळणं गरजेचं आहे इथं. तर स्टीम ॲट 100 डिग्री सेल्सिअस इज कन्व्हर्टेड टू वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सिअस. येस येस. म्हणजे इथं तुम्हाला काय करावं लागेल? इथं हीट काय झाली? हीट लॉस झाली. आणि तुम्हाला काय वापरावं लागेल? इथं लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन तुम्हाला वापरावं लागेल. LV, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. कळतंय पहिल्या स्टेपमध्ये? ओके. चला नंबर दुसरी स्टेप. आता हे जे वॉटर होतं ना बाळा, हे वॉटर सुद्धा थंड होईल ना. हॅलो, जे 100 डिग्री सेल्सिअसला तापमानाचं वॉटर आहे, तिसरी प्रोसेस आहे ॲक्च्युली. पण हे दुसऱ्या नंबर लिहायलो मी, कळलं का? बघा, स्टीमचं वॉटर झालं, टेम्परेचर कॉन्स्टंट होतं 100 डिग्री सेल्सिअस, राईट. पुन्हा हे वॉटरचं पुन्हा वॉटर झालं म्हणजे त्याचं तापमान कमी झालं. वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सिअस इज कन्व्हर्टेड टू वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअस. कारण आईस जास्त आहे ना. फायनल टेम्परेचर दिले तुम्हाला इथं. इथे तुम्हाला फायनल टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअस, 5 डिग्री सेल्सिअस असं काही दिले का? नाही. लक्षात घ्या, म्हणजे आईस खूप जास्त आहे. आणि जो पण सर्व आईस वॉटरमध्ये कन्वर्ट होत नाही, तो पण त्या वॉटरचं तापमान वाढायला सुरुवात होत नाही. हे कळाले तुम्हाला प्रोसेस? येस. म्हणजे फायनल टेम्परेचर तुमचं 0 डिग्री सेल्सिअस आहे, हे तुम्हाला इथं कळायला पाहिजे. इथं काय कळायला पाहिजे तुम्हाला? फायनल टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे हे 100 डिग्री सेल्सिअसचं वॉटर सुद्धा हीट लॉस करायला. इट इज ऑल्सो लुझिंग द हीट. सो वॉटर, ही स्टेप तुम्हाला कळायला पाहिजे बाळांनो. ॲट 100 डिग्री सेल्सिअस इज कन्व्हर्टेड टू वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इथं फेज चेंज झाला नाही, स्टेट चेंज झालं नाही, राईट. हीट लॉस झाली. हीट काय झाली? लॉस झाली. पण इथं टेम्परेचर चेंज झालं. आणि टेम्परेचर चेंज झाल्यावर काय वापरतो आपण? इथं आपल्याला स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर वापरावं लागेल. इथं आपल्याला स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर वापरावे लागेल. कळाले का? इथं आपल्याला स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर वापरावे लागेल. कळाले? येस. तिसरी प्रोसेस म्हणजे तुम्हाला कळाली असेल ना, तिसरी प्रोसेस म्हणजे आईस ॲट 0 डिग्री सेल्सिअस. आईस ॲट 0 डिग्री सेल्सिअस इज कन्व्हर्टेड इंटू वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअस, राईट. इथं हीट गेन व्हायली. इथं हीट गेन व्हायली बाळांनो, राईट. सॉलिड टू लिक्विड चालले, हीट गेन व्हायली. आणि इथे तुम्हाला लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन वापरावं लागेल. इथे तुम्हाला काय वापरावं लागेल? लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. नाही, सॉरी, व्हेरी सॉरी. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन वापरावं लागेल. इथं वेपरायझेशन, इथं फ्युजन, कारण इथं फेज चेंज व्हायली. स्टेट सॉलिड टू लिक्विड फ्युजन. ओके, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. सगळ्याला कळाले? येस. तर हीट लॉसचं घेऊ अगोदर, पुन्हा हीट गेनचं घेऊ, दोघाला कम्पेअर करू, उत्तर येऊन जाईल तुमचं. आता तुम्हाला तिसरी स्टेप काय नाही, ही स्टेप काय ना, कार्यक्रम संपलेला बघा. कार्यक्रम संपलेला आहे, राईट. तिथून आपण लिहायला सुरुवात करू. ह्या 3 प्रोसेस तुम्ही लिहून घ्या अगोदर आणि त्यानुसार बघा. तर आता आपण लिहू की हीट लॉस. अगोदर आपण लिहू हीट लॉस इक्वल टू हीट लॉस बाय स्टीम प्लस हीट लॉस बाय वॉटर. सगळ्या काय का? येस. हीट लॉस दोघांनी केली. एक स्टीमचं पाणी झालं आणि ते पाणी जे होतं ते सुद्धा 100 डिग्री सेल्सिअसला होतं, ते पुन्हा 0 डिग्री सेल्सिअसला पण सुद्धा हीट लॉस केली. तर हीट लॉस 2 प्रकारे केली आपली. सो हीट लॉस किंवा क्यू लॉस म्हणू आपण. क्यू लॉस. आता हीट लॉस बाय स्टीम. स्टीमचं वॉटर झालं. स्टीमचं काय झालं? वॉटर झालं. लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. आपला फॉर्म्युला माहिती आहे, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट डिवायडेड बाय मास. सो हीट लॉस बाय वॉट हे काय झालं मग? क्यू इज इक्वल झालं तुमचं M × LV.
एम इंटू एल व्ही. ओके, चला ह्याला म्हणून टाकतो. इथे लिहितो एम इंटू एल व्ही. इथे येतो एम इंटू एल व्ही प्लस हीट लॉस बाय वॉटर. आता हीट लॉस बाय वॉटर स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला तर तुम्हाला माहिती आहे स्पेसिफिक हीट इक्वल टू क्यू अपॉन एम डेल्टा टी. स्पेसिफिक हीट इक्वल टू क्यू अपॉन एम डेल्टा टी. तर इथं क्यू काय येईल तुमचं, क्यू इज इक्वल टू एम एस डेल्टा टी. यस, तर एम यस ऑफ वॉटर ऑब्विसली डेल्टा टी. राईट, इथं मास कोणाचं घ्यावं लागेल पण इथं बाळा, इथं बाळा मास घ्यावं लागेल स्टीमचं. इथं मास स्टीमचं, इथं कोणाचं मास घ्यावं लागेल, स्टीमचंच घ्यावं लागेल कारण स्टीम इतक्या मासचंच वॉटर झालेलं आहे. राईट, अगोदर कॅल्क्युलेट करून घ्यायचं का, व्हॅल्यू ठेवून कॅल्क्युलेट करून घेऊया. चला कसंही करा, असं त्याला इक्वेट करा, पुन्हा कॅल्क्युलेशन करा शेवटी, किंवा इथे स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन करा. स्टेप बाय स्टेप केला सोपं होईल तुम्हाला कारण कमी कॅल्क्युलेशन करावं लागेल. चला एम एस धोनी नाही 80 ग्राम. लॅटेंट ऑफ वेपरायझेशन 540. आता बघा ह्याचं युनिट आहे कॅलरी पर ग्रॅम, ह्याचं युनिट ग्रॅम, ग्रॅम कॅन्सल झालं, उत्तर आलं तुमच्या कॅलरीमध्ये. कळलं का, हे उत्तर कॅलरीमध्ये येते. प्लस मास ऑफ स्टीम परत 80. एस डब्ल्यू तुम्हाला माहिती आहे, एस डब्ल्यू आहे 1 कॅलरी पर ग्राम इंटू 1. आणि डेल्टा टी, आता डेल्टा टी काय झालं व्हायचं बाळांवायचं, डेल्टा टी होतं बघा 100 डिग्री सेल्सिअस पासून 0 डिग्री सेल्सिअस झालं. वाटर बघा 100 to 0 म्हणजे तुम्ही 100 लिहू का इंटू 100. डेल्टा टी 100 का आलं का, 100 - 0, 100 - 0. ओके, आता गुणाकार करून घ्या अगोदर. हे 2 शून्य बघा, हे 1 शून्य, हे 1 शून्य, हे 2 शून्य. 8 ने काय 8 चौक 32 2 3 8 40 आणि 43 प्लस हे बघा 1 2 3 शून्य दिली तो बघा, 1 2 3 शून्य लिहितो आहे आणि 8 1 8 तर 8000. राईट, याची बेस करून घेतो बघा, 1 2 शून्य 2 शून्य, हे 2 आणि हे शून्य 2 आणि 3 आणि 8 8 आणि 3 अकरा 1 हाताला 1 आणि 5. सो क्यू लॉस कशामध्ये आला आहे, कॅलरीमध्ये. बाळांनो जेवढा ह्याने लॉस केला तेवढाच आईसनं गेन केला. मग इथं प्रश्न काय होता तुमचा, हाऊ मच एनर्जी विल बी ट्रान्सफर्ड टू द आईस. राईट, तर 2 पॉईंट दुसरं होतं क्यू आहे की नाही, क्यू आईस इक्वल टू वॉट, तर क्यू आईस किती झालं. सो 51200 कॅलरी ऑफ एनर्जी इज ट्रान्सफर्ड टू आईस. किती एनर्जी ट्रान्सफर झाली, 51200 कॅलरी. ओके, इथपर्यंत का आलं, हे हीट लॉस झालं. आता हीट गेन होऊन आपला मास ऑफ आईस काढायचं आहे. हीट गेन होऊन आपला मास ऑफ आईस काढायचं आहे. तर हीट गेन काढूया आपण आता. हीट गेन इक्वल टू काय येईल, हीट गेन कोण काय आईस काय बघा, आईस हीट गेन काय काय 0 डिग्री सेल्सिअस असतं, 0 डिग्री वॉटर फेज चेंज झाला. तुम्हाला माहिती आहे LF फॉर्म्युला काय असतो, LFचा फॉर्म्युला असतो क्यू अपॉन एम. तर क्यू इज इक्वल टू येईल तुमचं एम इंटू LF. तर एम कोणाचा, आईसचं इंटू LF. ओके, LF. ओके, चला एम आईस तुम्हाला काढायचं आहे, क्यू गेन. राईट, एम आईस तुम्हाला काढायचं आहे असंच ठेवूया, इंटू LF तुम्हाला दिलं आहे, LF तुम्हाला दिलं 80. तर LF तुम्हाला दिलं काय, ती गोष्ट आवडा मला नाही, बरोबर आहे 80 नाही, इथं 80 घेतलं होतं ना म्हणून मला वाटलं MS 80 बरोबर आहे, 80 ठीक आहे. दोन्हीकडे 80 आहे ना, हे पण 80 आहे, LF सुद्धा आणि हे पण 80 आहे. हां चला, तर हे झालं तुमचं हीट गेन. आता बघा लक्षात घ्या, हीट लॉस इज इक्वल टू हीट गेन. नाव हीट लॉस किंवा हीट गेन इक्वल टू हीट लॉस. ओके, तर हीट गेन आहे तुमचं एम आईस इंटू 80 इक्वल टू बाळांनो काय झालं मला सांगा, इक्वल टू हीट गेन आहे तुमचं, नाही हीट लॉस आहे तुमचं 51200. राईट, तर एम आईस काढूया आपण. एम आईस इज इक्वल टू 51200 भागिले 80. 80 कॅन्सल झालं. चला 845 8 संग 48 3 उरले 8 चौक 32 तर 640. युनिट काय येईल, ग्राममध्ये येईल बाळांनो, युनिट काय येईल ग्राममध्ये, कारण हे ग्राममध्ये यायचं आहे. कॅलरी पर ग्राम, हे कॅलरी पर ग्राम. राईट, तर तुमचं किती आईस मेल्ट होईल, तर 640 आईस मेल्ट होईल. आणि कशात कन्वर्ट होईल, पाण्यामध्ये. किती डिग्री सेल्सिअसला, 0 डिग्री सेल्सिअसला. कळले का. राईट, तर बघा प्रोसेसेस तुम्हाला कळणं गरजेचं आहे. प्रोसेस कळलं की आपोआप कॅल्क्युलेशन तुमचं येते, उत्तर तुमचं येते. आता तुमच्यासाठी मी एक होमवर्क प्रॉब्लेम देतो, याच प्रॉब्लेम मी चेंज करतो. याच प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्क प्रॉब्लेम देतो. कृपया सगळ्यांनी ते कमेंट सॉल्व करायचं आणि कमेंट करायचं मला. राईट, तुमचे कमेंट आले तर मला फार आनंद होईल बघा. राईट, चला तर होमवर्क असा आहे की फायनल टेम्परेचर जे आहे ते 10 डिग्री सेल्सिअस घ्यायचे तुम्हाला. फायनल
फायनल टेम्परेचर जे आहे तुम्हाला 10 डिग्री सेल्सिअस घ्यायचं आहे. चला एवढाच प्रॉब्लेम करायचा आहे की हाऊ मच एनर्जी, हे नको, हाऊ मच आईस विल बी मेल्ट, हाऊ मच आईस विल बी मेल्ट, याच प्रॉब्लेम आहे. फक्त काय करायचं आहे आपल्याला, इफ फायनल टेम्परेचर ऑफ मिक्सचर म्हणा किंवा सिस्टीम म्हणा, मिक्सचर इज 10 डिग्री सेल्सिअस. कळलं का? फायनल टेम्परेचर किती आहे सगळ्यांना? फायनल टेम्परेचर आहे 10 डिग्री सेल्सिअस. कळते सगळ्यांना? येस. बघा आता इथं आणखी एक स्टेज वाढली. बघा इथं 4 प्रोसेस व्हायला, इथं 4 प्रोसेसेस होत आहेत. त्या कोणत्या 4 आहेत तर सगळं फाइंड आउट करायचं, त्याचं उत्तर काढायचं आणि मला कमेंट करायचं. ठीक आहे? हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल दाबून ऑल या ऑप्शन सिलेक्ट करा. बाळांनो तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा. ठीक आहे? चला टाटा बाय बाय, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.